नमस्कार। तर आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर त्यासाठी प्रथम दूध गरम करायचं आणि थंड करून त्यावर साय जमा होऊ द्यायची। त्यासाठी थंड झालेले हे दूध 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। काय होतं, दूध फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावर जाड व घट्ट साय तयार होते। आता दुधावर जमा झालेली ही साय काढून एका डब्यामध्ये भरून ठेवायची। आता दररोज साय काढून ती फ्रीजमध्ये साठवून ठेवायची। तर आता 2 ते 3 आठवडे जमा झालेली ही साय आता एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ। आता त्यामध्ये थोडं थंड पाणी आणि बर्फ ॲड करून घ्यायचा। आता हे सगळं रवीने किंवा इलेक्ट्रिक बीटरनं चांगलं फेटून घ्यायचं। माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे म्हणून मी तो वापरते। तुम्ही मिक्सरमध्ये किंवा रवीनेही असं फेटू शकता। तर 10 मिनिटं असं चांगलं फेटून घ्यायचं आणि गरज असल्यास थंड पाणी ॲड करायचं। कंटिन्यू फेटत राहिल्यामुळे पाहू शकता यातून लोणी वेगळं व्हायला सुरुवात झाली। आता आणखीन 2 मिनिटं फेटून घेऊ। आता या तयार झालेल्या लोण्याचा गोळा बनवून एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर अशा प्रकारे सर्व लोणी जमा करून घ्यायचं आणि यानंतर जमा झालेलं हे लोणी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे। फायनली आता तयार झालेलं हे लोणी एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा एका जाड कढईमध्ये काढून घ्यायचं। आता मंद आचेवर हे लोणी गरम करायला ठेवायचं। लक्षात घ्या की गॅसची फ्लेम कमीच असावी। लोणी कढायला जशी सुरुवात होते तसं सुरुवातीला पाणी सुटेल आणि नंतर फेस येईल। लोणी वितळायला लागल्यावर कधी कधी ढवळत राहायचं। लोणी आता पूर्णपणे कढल्यावर त्यातील तूप वेगळे होऊन वर तरंगायला लागेल आणि खाली बेरी जमेल। जेव्हा तूप पूर्णपणे वेगळे होईल आणि बेरीला थोडा तपकिरी रंग येईल तेव्हा गॅस बंद करायचं। थंड होईपर्यंत हे तूप असंच ठेवून द्यायचं। आता थंड करून हे तूप गाळणीने गाळून स्वच्छ काचेच्या बाटलीत ठेवून द्यायचं। अशा प्रकारे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असं हे साजूक तूप घरीच बनवता येतं। तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।